पत्रकार परिषदेला उपस्थित माझे सर्व सहकारी मीडिया पर्सन्स, माझे सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुखांनी आपलं या ठिकाणी आता सहर्ष स्वागत केलेलं आहे. खरं म्हणजे निवडणुका 20 नोव्हेंबरला झाल्या, 23 नोव्हेंबरला निकाल झाला आणि 24 तारखेला लगेच तातडीनं मुंबईला हजर राहावं लागलं. 2-3 दिवस कॅम्पमध्ये राहिल्यानंतर परत 1-2 दिवस या ठिकाणी गेल्यानंतर 20 दिवस जवळपास मी अधिवेशन आणि एकंदरीतच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात बाहेर असल्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये जे काही आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यानंतरची भूमिका स्पष्ट करू शकलो नाही. त्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं म्हणजे यावेळची निवडणूक काही वेगळीच होती आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची निवडणूक ही लक्षवेधी ठरली. संपूर्ण राज्यामध्ये लक्षवेध असणारी ही निवडणूक होती. कारण सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना एक आहे तो सेफ हेचा नारा दिला गेला आणि ज्या पद्धतीनं लोकसभेला निगेटिव्ह नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला गेला, संविधानाच्या विषयी असेल, मुस्लिम समाजामध्ये असेल, तो कुठेतरी मागे पडल्याचं चित्र स्पष्ट झालं आणि महायुती सत्तेवर येणार हे त्याच वेळेला स्पष्ट झालं होतं. पण माझ्या मतदारसंघाचा खास करून उल्लेख केला गेला तर त्या ठिकाणी विद्यमान आमदार जयश्रीताई जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसच्या उमेदवार सन्माननीय मधुरिमा राजे यांनी आपली निवडणुकीतून माघार घेतली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मला जाहीर पाठिंबा दिला. त्याचबरोबर माजी आरोग्यमंत्री आणि ज्यांनी CPRच्या विकासामध्ये मोठा सहभाग ज्यांचा होता असे दिग्विजय खानविलकर साहेब यांच्या धर्मपत्नी आणि त्यांचे चिरंजीव यांनी देखील पाठिंबा या ठिकाणी महायुतीला दिला. एकंदरीतच जर पाहिलं तर सुरुवातीलाच म्हणायचो की महायुतीच्या 10च्या 10 जागा या ठिकाणी कोल्हापुरातील निवडून येतील आणि या सगळ्या गोष्टीला बळकटी आली या सर्व कारणांमुळं. त्याचबरोबर आपल्या सर्वांचं सहकार्य देखील तेवढं होतंच, त्याबद्दल मी देखील आपले सर्वांचे आभार व्यक्त करतोय. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणुका आता अतिशय वाईट परिस्थितीतून किंवा अतिशय वाईट टीकात्मक सुरू आहे त्याचा मी निषेध करतो. माझ्यावर अनेक खालच्या दर्जाच्या टीका करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. म्हणजे त्याला पाठिंबा कोण होतं, त्यांच्या पाठीशी कोण होतं हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. निवडणुका म्हणल्यावर काहीतरी एक मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजे, त्या भूमिकेतून आम्ही ही निवडणूक लढली. विकासावर बोला असं आमचं म्हणणं असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं फक्त आणि फक्त वैयक्तिक टीकाहीन दर्जाच्या खालच्या दर्जाच्या टीका करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली, मतदारांनी त्यांची जागा त्यांना दाखवली. तब्बल 30,000 मतांनी माझा विजय होत असताना या ठिकाणी मतदारांचं आभार मानण्याच्या दृष्टीनं मी नेहमीच प्रयत्न केला, त्यावेळेला प्रयत्न केला. पण गेले 20 दिवस बाहेर असल्यामुळं आज एकदा आपल्या माध्यमातून परत एकदा मला या निवडणुकीमध्ये सहकार्य केलेल्या सर्व मीडिया पर्सन्स असतील, त्याचबरोबर तिन्ही पक्षाचे प्रमुख RPI असतील, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आहेच आणि खास करून जुना भाग जो कोल्हापूर शहराच्या किंवा स्थापनेपासून जो भाग या ठिकाणी जिथं नागरिक राहतात त्या जुन्या भागानं तर मला भरभरून प्रेम या ठिकाणी दिलं. अर्थात यावेळेला सगळीकडे चौफेर मतदान झालं. कसबा बावड्याच्या मतदारांचा देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी माझं काम बघितलं आणि निश्चितपणे कसबा बावड्यामध्ये शेवटच्या सभेला मी काही माझ्या त्या ठिकाणी सभा संपत असताना वचन दिलेलं आहे ते देखील मी पूर्ण करणार आहे. त्या भागातील नागरिकांना किंवा त्या भागातील सर्व शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न असेल, पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा प्रश्न असेल आणि इतर सर्व गोष्टी मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. शहराचे अनेक प्रश्न आहेत. शहराचे प्रश्न होत असताना त्या ठिकाणी आम्ही हद्दवाढीचा विषय घेतला होता, खंडपीठाचा विषय घेतला होता, IT पार्कचा विषय त्या ठिकाणी घेतला होता. हे सर्व प्रश्न आम्ही पुढच्या काळामध्ये निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये
या ठिकाणी शहराच्या विकासासाठी हद्दवाढ, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, IT पार्क, कोल्हापूर सांगली परिसरासह फाउंड्री हब, औद्योगिक क्षेत्रांचा विकास, 3200 कोटीचा पूर नियंत्रण प्रकल्प, पंचगंगेचं प्रदूषण, झूम प्रकल्प, राजाराम बंधाऱ्यावरचं नवीन पुलाचं काम सुरू आहे ते पूर्ण करून घेणे, रंकाळा तलावाचे उर्वरित सुशोभीकरण, पर्यटन वाढीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, फुटबॉल अकॅडमी, शहरातील रिंग रोड, नव्यानं होत असलेला डेव्हलपमेंट प्लॅन, पार्किंगची यंत्रणा, वाहतूक यंत्रणा, भुयारी मार्ग, महापालिकेच्या गाळ्यांचा प्रश्न होताच, पांजरपोळच्या गाळेधारकांचा प्रश्न आहेच, KMTच्या कर्मचाऱ्यांचा कायम सेवेत करण्याचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न पुढच्या काळामध्ये करत असताना शहराला एक वेगळा आकार देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅन जो असतो तो 1990 साली या ठिकाणी मंजूर झाला आणि आज 34 वर्ष झाली. या 34 वर्षामध्ये शहराच्या विकासासाठी कोणालाच कसलं देणं घेणं राहिलं नसल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. जरी माझा 2019च्या निवडणुकीमध्ये पराभव झाला असला तरी शहराचा विकास हे ध्येय मी ठेवलं होतं आणि त्यामुळं माझे आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे असणारे संबंध यावरून मी शहरात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला. आज परत एकदा मला या ठिकाणी अत्यंत आनंद होतोय की सत्ता परत एकदा महायुतीची येते आहे आणि या जिल्ह्यातील एक ज्येष्ठ शिवसैनिक, 6 मे 1986च्या स्थापनेपासूनचा एक शिवसैनिक या नात्यानं आज मी जिल्ह्यात इतर सर्व लोकप्रतिनिधींच्या पेक्षा ज्येष्ठ आहे आणि त्यामुळे माझ्या शब्दाला तेवढं वेटेज आहे, मान आहे आणि म्हणून हे मी वेटेज जे आहे ते कोल्हापूर शहर आणि जिल्हा या विकासासाठी मी वापरणार आहे. खऱ्या अर्थानं हे वजन वापरून मी गेल्या 5 वर्षामध्ये मी आमदार नसताना देखील महाराष्ट्र राज्याच्या मंत्री दर्जाच्या राज्य नियोजन मंडळावर राहिलो, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या मंत्री दर्जाच्या पदावर राहिलो आणि या पदाचा वापर करत मी शहराच्या आणि जिल्ह्याचा विकासाचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. आज तर मी विधानसभा सदस्य म्हणून या ठिकाणी या उत्तर मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळं या शहराचा विकास करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. खरं म्हणजे 2009 साली मी पहिल्यांदा विधानसभा लढवली. यावेळेला 2007 ते 2009च्या दरम्यानच्या 2 वर्षातल्या माझ्या ज्या चळवळी होत्या मग ते सर्वसामान्यांसाठी, रंजल्या गांजलेल्यांसाठी, रिक्षा व्यावसायिकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी मी नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि 2009ला मी माझ्यासोबत शहराच्या आसपासचे 2 आमदार देखील विजयी झाले. शहरामध्ये ज्या चळवळी चाललेल्या असतात त्याचा परिणाम जिल्ह्यामध्ये होत असतो हे आपल्याला माहीत आहे. 2009ला आम्ही निवडून आलो. टोलसारखं आंदोलन असेल, LBTचं आंदोलन असेल, मंडळासाठी मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना अंगावर घेणं असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना 306 आमदार आम्ही निवडून आलो. 2014 साली 306 आमदार निवडून आलेलो असताना थोडक्यात मंत्रिपदानं मला हुलकावणी दिली. अर्थात मी काही न मागणारा कार्यकर्ता आहे, मी काम करत असतो, वरिष्ठांनी ते ठरवायचं आहे. पुन्हा 2024ला एक चांगली परिस्थिती प्राप्त झाली असताना आम्ही काही एक पॉलिसी निर्माण केली की ज्याने आम्हाला 2022 साली या प्रक्रियेमध्ये मदत केली आहे त्यांना पहिला मंत्रिपद द्यावी लागणार आणि त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातून ज्यांनी 2022 साली विद्यमान आमदार असताना आमच्या गटात प्रवेश केला त्यांना प्रकाश आंबेडकरांना हे मंत्रिपद आम्ही दिलं. त्यांचं मी अभिनंदन करतो आणि निश्चितपणे जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचा मोठा सहभाग असेल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि त्यांना माझं पूर्ण सहकार्य राहील. खरं म्हणजे एक खंत निश्चित असतीच, कारण मी सर्वात जुना कार्यकर्ता 2014च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा माझ्यावर अन्याय झालाच नाही म्हटलं तरी. उद्धव ठाकरेंनी 6 आमदार निवडून आलेले असताना साताऱ्याच्या विजय शिवतारेंना मंत्रिपद दिलं पश्चिम महाराष्ट्रातलं. अर्थात नौखे ते 6 वर्ष पण पूर्ण त्या पक्षात आलेले नव्हते, त्यांना झालेले. पण 28 वर्ष जुन्या माझ्यासारख्या शिवसैनिकाला त्यांनी डावललं. पण निश्चितपणे मी या बाबतीत असं म्हणतो की खऱ्या अर्थानं हा नशिबाचाच भाग असतो, माझ्या मतदारसंघाचा आणि माझ्या नशिबाचा भाग असेल. अर्थात पुढच्या काळामध्ये मंत्रिपद मिळेल याची देखील मला निश्चितपणे खात्री आहे. आपण विविध माध्यमातून या ठिकाणी नेहमीच ऐकलेले आहात की 2.5 वर्षानंतर परत एकदा मंत्रिपदाचं या ठिकाणी फेरबदल होणार आहे. निश्चितपणे आज 1 नेशन 1 इलेक्शन ही भूमिका देखील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मला वाटतं हे बिल पास देखील झालं
आणि ज्या अर्थी सेंट्रल गव्हर्नमेंटनं हा निर्णय घेतलेला आहे त्या अर्थी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विचाराचं किंवा भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रात देखील आहे. आणि त्यामुळं नेशन वन इलेक्शन या निवडणुकीमध्ये आम्ही देखील सहभागी असणार. त्यामुळे मला कदाचित असं वाटतं की एप्रिलमध्येच ही निवडणूक महाराष्ट्र राज्याची परत 2029ला होईल. आणि त्यामुळे 4.5 वर्षच या टर्मला आम्हाला मिळतील, असं टेन्युअरला मिळतील असं मला वाटतं. त्यानंतर 2 महिने अगोदर तुमचं आचारसंहितेचा भाग आलाच. आणि म्हणून निश्चितपणे 4-4.25 वर्षाचा कालावधी मिळत असताना 2.5 वर्ष पहिल्यांदा ज्यांना आत्ता मंत्रिपद दिले आणि परत राहिले फक्त 1.5 वर्ष, त्यामुळे परत आमच्यावर अन्याय होण्याची परिस्थिती होईल. आणि त्यामुळं मी माझ्यासह ज्यांना मंत्रिपद द्यायचे आहेत त्यांच्यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना 2 वर्षानंतरही मंत्रिमंडळाचं परत फेरबदल व्हावं यासाठी मी मागणी करणार आहेच. अर्थात मंत्रिमंडळात जावं हा विधानसभेमध्ये निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराचा एक मानस असतो. त्याचं कारण म्हणजे आपल्या मतदारसंघाचा विकास हे प्रमुख कारण असतं. आणि अर्थात मंत्रिपद मिळतं कुणाला तर ज्यांनी 2, 3, 4 टर्म ज्यांनी भूषवलेले आहेत त्यानंतर मंत्रिपद मिळत असतं. याचं कारणच असं आहे की त्यांना असलेल्या अनुभवाचा महाराष्ट्राला फायदा व्हावा. एखादा पोर्टफोलिओमध्ये काम करत असताना समजा गृह विभागाचं काम करत असलो, आरोग्य विभागाचं काम करत असलो तर आरोग्य विभागाचा महाराष्ट्रामध्ये विस्तार कशा पद्धतीने करता येईल, महाराष्ट्रातील रुग्णांना रुग्णसेवा कशी देता येईल, कशा इतर विविध सेवा देता येतील, हा आमच्या या ठिकाणी सिनियरिटीचा वापर करून हे काम करून घेतलं जातं. निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या या 2 वर्षानंतर परत एकदा मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होतील. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.